पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत. शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका भाईची हत्या झाल्याचं उघड झालंय. एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय. अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख असं खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणानेच गुंड अरबाज याला संपवलं. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. अरबाज शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एकूण 25 गुन्हे दाखल होते. याबाबत विजय नामदेव डोंगळे यांनी फिर्याद दिली होती आणि त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अरबाज विरोधात अनेक गुन्हे होते. खुनाचा प्रयत्न, जबरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. अनेकदा जेलमधून बाहेर आल्यावर अरबाज शेखनं स्थानिकांना त्रास दिला होता. नुकताच तो वर्षभरानंतर जेलमधून बाहेर आला तेव्हा त्यानं एका मुलीची छेड काढली होती. त्याच रागातून तरुणीच्या भावानं अरबाज शेखची हत्या केली. त्यानं त्याच्या 2 मित्रांना सोबत घेऊन अरबाजला संपवलं. आरोपींनी त्याला शनिवारी मध्यरात्री ताबूत स्ट्रीट परिसरात बोलावून घेतलं. त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी अरबाजवर शस्त्रानं वार करून त्याला संपवलं. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अरबाजचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके यांच्या सूचनेनुसार तपास पथकानं आरोपींना अटक केली आहे.